इतिहासात शांततेचा प्रवास. नमस्कार मित्रांनो, आज जे मी तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय शांत, आध्यात्मिक आणि ऊर्जादायी ठिकाण इगतपुरीचं म्यानमार गेट आणि जागतिक ख्यातीचं धम्मगिरी विपश्यना केंद्र. इगतपुरी, धुक्याने झाकलेले डोंगर, थंड वाऱ्याचे झुळूक आणि मनाला शांत करणारी निसर्गाची शांतता. या सुंदर वातावरणात उभा आहे एक दैदिप्यमान प्रवेशद्वार, म्हणजेच ते म्यानमार गेट. म्यानमार गेट हे भारत आणि म्यानमार यांच्यातील सांस्कृतिक मैत्रीचे प्रतीक म्हणून बांधण्यात आलेलं आहे. यांच्या बांधकामात पारंपरिक बर्मी वस्तुलेखांचा सुंदर नजारा दिसून येतो. सोन्यांचे नक्षीकाम, वाकलेली कडा आणि बर्मी पॅगोडा याच्यानक्की करुणा, शांतता आणि ध्यान हे मूल्यवान सीमा असतात. हे तुम्ही पाहू शकता. मला थोडासा मी दुरून मोठा झलक दाखवतो की हा दिसतो कसा. हा पॅगोडा, हा शैली, हा सोन्याचे बांधकाम, सर्व काही बर्मा इथून आणलेला. हे पहा, हाच तो म्यानमार गेट. चला आता आपण जाऊया धम्मगिरी विपश्यना केंद्राकडे. धम्मगिरी विपश्यना केंद्र या गेटच्या आत आहे जगप्रसिद्ध धम्मगिरी विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी, जगातील सर्वात मोठे विपश्यना ध्यान केंद्र. 1976 साली स्थापना झालं हे केंद्र श्री S.N. गोयनका यांनी पुनर्जीवित केलेल्या विपश्यना परंपरेचं जागतिक केंद्र आहे. आज इथे 10 दिवसांचा शांत कोर्स चालू आहे. पण तरी मध्ये जाऊन पाहूया. आपल्याला भौतिक तर पाहू देणार नाहीत, आपण तरी ट्राय करूया. जमलं तर तुम्हाला मी ते पण दाखवेल. आज इथे 10 दिवसांचा धम्म शिबिर चालू असल्यामुळे आपल्याला काय मध्ये एंट्री मिळत नाहीये. पण हे जे 10 दिवसांचं शांतता ध्यान कोर्स करून लाखो लोकांनी आपलं जीवन बदलून टाकलं आहे. हे मागे आहे धम्म शिबिर हॉल. याला आपण मेन हॉल म्हणजे शताब्दी धम्म हॉल नाव आहे याला. इथे सर्व लोक मिळून बसून मध्ये ध्यान करतात. आनापान सती, विपश्यना आणि मैत्री भावना या सर्वांचा ध्यान त्यांनी करत असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विपश्यना म्हणजे काय. विपश्यना म्हणजे स्वतःकडे निरपक्षतेने पाहण्याची कला. प्राचीन भारतातील ध्यान पद्धत बुद्धांनी पुन्हा जगाला दिली. धम्मगिरीत पाऊल टाकताच एक गोष्ट जाणवते. इथे शांतता ही केवळ आवाज नसण्याची अवस्था नाही, तर मनाला मिळणारी खरी शांती आहे. जर तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचं असेल, मनाला शांत करायचं असेल किंवा आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करायची असेल, तर म्यानमार गेट आणि धम्मगिरी विपश्यना केंद्र एकदा नक्की अनुभवून पहा. मी सुमित वाघमारे, नांदेड वेलनेस सेंटर इथून बोलतोय. मी देखील हे अनुभवले, तुम्ही देखील अनुभवा. थँक्यू.